बीडमध्ये बिल्डरला चक्क महिला बाउन्सरचा पहारा। बीडमधून मोठी बातमी आहे, नेमकं काय घडलेलं आहे पहा। बीडमध्ये पांढरा शुभ्र शर्ट घातलेल्या एका पुरुषाला संरक्षण म्हणून महिला बाउन्सर तैनात असल्याचं चित्र पाहायला भेटत आहे। त्यामुळे केवळ बीडमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे। नेमकं काय घडलेलं आहे पहा। बीडमध्ये जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेने सध्या एक वेगळंच वळण घेतलेलं आहे। तहसील कार्यालयामध्ये तहसीलच्या परिसरामध्ये महिलाकडून झालेल्या हल्ल्यामुळे धास्तावलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाने आता चक्क लेडी बाउन्सरचं सुरक्षा कवच घेतलेलं आहे। बीड शहरामध्ये या अनोख्या निर्णयाने जोरदार चर्चा सुरू असून पुरुषाच्या सुरक्षेसाठी महिला बाउन्सर तैनात असल्याचं दृश्य पहिल्यांदाच पाहायला भेटत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र या गोष्टीमुळे हादरून गेलेला आहे। नेमकं प्रकरण काय आहे, कोण आहे तो पुरुष, कोण आहेत त्या महिला बाउन्सर, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, बीडमधील एक बांधकाम व्यावसायिक, त्याचं नाव सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तो प्लॉटिंगच्या खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये आहे। काही दिवसापूर्वी ते एका जमिनीचा रीतसर व्यवहार करून तहसील कार्यालयामध्ये कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी गेला होता। मात्र याच जमिनीच्या व्यवहारावर आक्षेप घेत काही महिलांनी त्याला भर रस्त्यामध्ये गाठलं आणि त्यावेळी झालेल्या शाब्दिक वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि 3 महिलांनी त्या बांधकाम व्यावसायिकाला मार 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 बेदम मारहाण करत शिवीगाळ केली आणि काही जणांनी हा व्हिडिओ शूटिंग केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला आणि त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली होती। आता मित्रांनो, तो बांधकाम व्यावसायिक नेमका कोण? तो बांधकाम व्यावसायिक जो प्लॉटिंगचा धंदा आहे त्याचा, तो आहे सय्यद सनाउल्लाह रजाउल्लाह। आणि या घटनेमुळे महिलांनी केलेल्या हमल्यामुळे ते प्रचंड धास्तावले होते। संबंधित महिलाकडून पुन्हा एकदा असाच हल्ला होऊ शकतो अशी त्यांना भीती वाटत आहे आणि या भीतीच्या पोटी ही भीती परत या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये ती टाळण्यासाठी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांनी एक अनोखा मार्ग निवडला आहे। त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी खाजगी लेडी बाउन्सरची नेमणूक केलेली आहे। पांढरा शर्ट घातलेले व्यावसायिक आणि त्यांच्यासोबत काळ्या रंगाच्या सफारीतील या महिला सुरक्षा रक्षक सध्या बीडकरांचे लक्ष वेधून घेत आहे। पहा, हे महिला सुरक्षा रक्षक केवळ बाहेर जातानाच मर्यादित नसून सय्यद सनाउल्लाह यांच्या घराच्या परिसरात आणि त्यांच्या कार्यालयामध्येही या लेडी बाउन्सर्स तैनात करण्यात आलेले आहेत। जमिनीच्या व्यवहारातून उद्भवलेला हा वाद इतका विपकाला गेला आहे की एका पुरुष व्यावसायिकाला चक्क महिला बाउन्सर्स नेमण्याची वेळ आलेली आहे। एका बाजूला महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची चर्चा होत असताना दुसऱ्या बाजूला महिलांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी घेतलेला हा निर्णय विरोधाभास करणारा ठरलेला आहे। आता बीड शहरामध्ये नेमकी काय चर्चा सुरू आहे? बीड जिल्ह्यामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून हाणामारीच्या घटना समोर येत असतात, वेगवेगळ्या घटना येत असतात। आता संतोष देशमुख प्रकरणामुळे बीड जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजला होता। मात्र एका बांधकाम व्यावसायिकाने महिलाकडून होणाऱ्या संभाव्य धोक्यासाठी महिला बाउन्सरची फौज उभी करणं ही जिल्ह्यासाठी पहिलीच घटना मानली जात आहे। या घटनेमुळे जमिनीच्या व्यवहारातील एवढी गुन्हेगारी आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शहरात या प्रकरणावरून वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या आहेत। मित्रांनो, या तुम्हाला नेमकं काय वाटतं? हा निर्णय सय्यद सनाउल्लाह रजाउल्लाह यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? तुमचा त्या निर्णयाला सय्यद सनाउल्लाह याला पाठिंबा आहे का? नेमकं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की मांडा।